इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले। शिव इतिहास अभ्यासातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व यामुळे हरपलंय। शिव इतिहासातील त्यांचा गाढा अभ्यास, युद्ध इतिहासासंदर्भातही त्यांनी खोल असं संशोधन केलं होतं। विविध विषयामध्ये त्यांनी संशोधन केलं, अनेक भाषांमध्ये त्यांनी हे विषय मांडले। त्यांच्या या अभ्यासाचा संदर्भ अनेक पुस्तकांमध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्या निधनामुळे गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलेलं आहे। शिव इतिहासात त्यांचा गाढा अभ्यास, गाढ संशोधन, अनेक भाषांवर प्रभुत्व आणि त्या भाषांमधून लेखन अशी त्यांची ख्याती। त्यांच्या शिव इतिहासाचा संदर्भ अनेक इतिहासकारांनी पुस्तक लिहिताना दिलेला आहे। इंग्रजीत त्यांनी हा शिव इतिहास लिहिलेला आहे, ज्यामुळे शिव इतिहास केवळ मराठीच नाही तर जगातील माणसापर्यंत पोहोचू शकलेला आहे। असे गजानन भास्कर मेहेंदळे हे निवर्तले। शिव इतिहास अभ्यासातील एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलेला आहे। शिवप्रेमी, इतिहासप्रेमींसाठी ही शोकाकुल बातमी आहे। इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी शिव इतिहासात मोठं कार्य केलेलं आहे। तर त्यांचा परिचय पाहूया। जन्म 19 डिसेंबर 1947। मेहेंदळेंना फारसी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन भाषा अवगत होत्या। मोडी लिपीवर मेहेंदळेंचं प्रभुत्व। पुणे विद्यापीठातून संरक्षण आणि सामरिक शास्त्र विषयात MA। वयाच्या 24व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात। पाकिस्तानच्या सीमेवर 1971च्या युद्धात पत्रकारिता केली। मेहेंदळेंची शिवचरित्रावरील अधिकारवाणी सर्वमान्य। टिपू सुलतानाच्या खोट्या कहाण्या त्यांनी खोडून काढल्या। पुराव्यासह शिवरायांबाबतचा अपप्रचार हाणून पाडला। मराठ्यांचे आरमार आणि शिवरायाचे सेवक ही ग्रंथसंपदा लक्षवेधी। मराठ्यांचे आरमार आणि शिवरायांचे सेवक या ग्रंथसंपदा त्यांच्या